हडपसर माळवाडी परिसरात वस्त्यांमध्ये व नागरी परिसरामध्ये पाणी पुरवठा अनियमित होत असल्याने व परिसरात गुन्हेगारीचे आणि व्यसनाचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वारंवार महापालिका प्रशासन, स्थानिक माजी नगरसेवक व विद्यमान आमदारांकडे पाठपुरावा करूनही या मागण्या मान्य होत नसल्याने व नागरिकांचे प्रश्न सुटत नसल्याने हडपसर क्षेत्रीय कार्यालयाबाहेर स्थानिक नागरिकांनी व RPIच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. भविष्यात हे प्रश्न सुटले नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी व महिलांनी यावेळी दिला आहे. नमस्कार, रोकठोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज हडपसरमधील माळावडी परिसरामध्ये नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने व गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवावेत व अनेक नागरी समस्यांनी त्या परिसरातील जनता हैराण झाल्याने RPIचे शहर उपाध्यक्ष संतोष खरात यांनी हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केलेलं आहे. नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नेमकं तुम्ही उपोषण का सुरू केले आणि तुमच्या काय मागण्या आहेत? या ठिकाणी मी सर्वांना नमस्कार या ठिकाणी व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने सर्वे नंबर 165 भैरवनाथ चौक, माळवाडी, हडपसर, पुणे 28, त्याचप्रमाणे दगडी हौद असेल, आमचं शाहू सोसायटी असेल, जनता वसाहत असेल, अशा संपूर्ण माळवाडी परिसरामध्ये खऱ्या अर्थाने 1 ते 1.5 वर्षापासून पाण्याची भयंकर समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अनेक वेळेला आम्ही प्रशासनाला तोंडी लेखी असं निवेदन देऊन, काही वेळेला मोठे मोर्चे काढून सुद्धा या गेंड्याची कातडी पांघरणाऱ्या या प्रशासनाला जाग येत नाही. फक्त वेळोवेळी येतात, कुठंतरी थोडंसं खड्डा खांदतात आणि चांगला रस्ता खराब करण्याचं काम हे प्रशासन करतंय. आम्हाला एक हांडाभर पाणी आम्हाला मिळत नाही. आमच्या आया बहिणी या ठिकाणी आजारी पडलेल्या आहेत. अनेकांना डेंग्यू, चिकन गुन्हे असे वेगवेगळे साथीच्या आजारांना सामोरं जावं लागतं. हे प्रशासन एवढं नालायक पद्धतीचं आहे की आम्हाला 3:30 वाजता आमच्या आया बहिणी जाग्या राहतात. पाणी येईल, आता येईल, 1 तासाने येईल, अर्ध्या तासाने येईल, अशा पद्धतीचं खोटं आश्वासन दिलं जातं. त्याच्यामुळं आमच्या आया बहिणींचे तब्येतीवर परिणाम झाले. आमच्या आया बहिणी आजारी पडल्या या पाण्यामुळं आणि आम्हाला कसल्या प्रकारचं पाणी मिळत नाही. गेली 1.5 वर्षापासून हा भयंकर पाणी प्रश्नाला आम्हाला सामोरं जावं लागत आहे. याला सर्वस्वी हे नालायक प्रशासन जबाबदार आहे. जोपर्यंत आम्हाला पाणी पुरवठा सुरळीत करणार नाही तोपर्यंत आम्ही हे आता आमरण उपोषण आम्ही सोडणार नाही. गेला आमचा प्राण जरी गेला या ठिकाणी तरी बेहतर. तुमच्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक होते, विद्यमान आमदार तुमच्या भागातले आहेत. तुम्ही त्यांच्याकडे हा प्रश्न सुटावा म्हणून वेळोवेळी या पाण्याच्या संदर्भामध्ये आदरणीय आमदार साहेबांना पण आम्ही वेळोवेळी या सूचना दिलेल्या आहेत. आम्ही विनंती केलेली आहे की आमच्या भागामध्ये पाणी येत नाही, पाण्याचा प्रश्न अतिशय जटिल झालेला आहे. ते बोलले होते की आम्ही प्रशासनाबरोबर बोलून हा प्रश्न मार्गी लावू, परंतु आतापर्यंत तरी पाण्याचा प्रश्न हा सुटलेला नाहीये. म्हणून आम्ही सर्व जनतेच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेलं आहे. आमची कळकळीची विनंती, कशाही पद्धतीने का होईना आम्हाला तुम्ही पाणी द्या. आमचा पाण्याचा प्रश्न सोडा. आमच्या शाहू सोसायटीला पाणी मिळालं पाहिजे, आमच्या भैरवनाथ चौकाला पाणी मिळालं पाहिजे, आमच्या जनता वसतीला पाणी मिळालं पाहिजे. त्याचप्रमाणे गांजा या ठिकाणी घेतात, इंजेक्शन घेतात, त्याच्यामुळं रात्री अपरात्री या ठिकाणी आमच्या आया बहिणी असुरक्षित आहे. म्हणून आम्ही भैरवनाथ चौकामध्ये या ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्याची विनंती आदरणीय शेळके साहेब आपल्या हडपसर पोलीस स्टेशनचे PI होते, त्यांनाही आम्ही केलेले होते, क्षेत्रीय कार्यालयालाही केलेले, परंतु हे फक्त बघ्याची भूमिका घेतात. कसल्याही प्रकारचं लक्ष या आमच्या वस्तीवर यांचं नाहीये, हा आमचा आरोप आहे. वडीला लागून आमनावर टाउनशिप आहे, तर मुबलक पाणी पुरवठा आहे, मग तुमच्या वस्तीत गोरगरिबांना पाणी मिळत नाही असा आक्षेप आहे. आमचं आक्षेप असा आहे की आमचं पाणी चोरलं गेलेलं आहे. आमच्या जे 10 इंचाच्या नळीतून पाणी पुरवठा होता ते कट केला पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी आणि ते संपूर्ण पाणी हे आमदाराला वळवलं असा आमचा हा आरोप आहे. त्याच्यामुळे आम्हाला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे. आता तुम्ही उपोषणाचा मार्ग पत्करलाय, जर तुमची ही समस्या सुटली नाही तर मग पुढचा तुमचा लढा काय असेल? नाही, आम्ही आमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा दिलेला आहे. आम्हाला जर समजा जर यांनी पाणी आम्हाला दिलं नाही तर आम्हाला नाही तर मग कोणालाच नाही, ही आम्ही भूमिका या ठिकाणी घेणार आहे. जे पाणी पुरवठा अधिकारी आपलं जे पाण्याच्या लाईन आहेत आम्ही तोडायला मागं पुढे आता बघणार नाही. आम्ही स्वतःच्या सगळं उकडून टाकणार. हडपसर परिसरातील माळवाडी परिसर म्हणजे विद्यमान आमदारांचा प्रभाग आहे. या प्रभागात
नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावं लागत आहे. रात्री अपरात्री पाणी पुरवठा होतोय. शेजारी 2 टाउनशिप मगरपट्टा सिटी आमनोरा टाउनशिप असताना त्या ठिकाणी मुबलक पाणी आहे. परंतु ज्या ठिकाणी गोर गरीब नागरिक वस्ती परिसरामध्ये राहतात तेथे मात्र पाण्याची टंचाई असल्यामुळे त्या गोर गरीब नागरिकांना या ठिकाणी सत्ता असूनही RPIच्या कार्यकर्त्यांना उपोषणाला बसावं लागते. ही फार मोठी शोकांती आहे. रोखोक महाराष्ट्रासाठी अनिल मोरे, पुणे. गीता बाळासाहेब गायकवाड. मी माळवाडी हडपसर मधनं आलेली भैरवनाथ चौकातनं. आमच्या इथं पाण्याचा खूप समस्या आहे. आम्ही पहाटे 4ला उठतो पाण्याला. पाणी येतं पण 2 हांडे पाणी भरलं की पाणी जातं. आम्ही लष्कर ऑफिसला पण जाऊन आलो. तिथं पण सांगितलं आम्हाला पाणी येत नाही. पाणी येतं म्हणतात सोडलं पाणी तरी पाणी तोच प्रश्न आमच्याकडे पाण्याचा आहे. आम्हाला पाणीच भेटत नाही. आम्ही गेलो होतो चेतन तुपेंच्या घरी गेलो होतो पण त्यांच्या घरी नाही का त्यांच्या मिसेस बोलले आमच्या संगती तुमच्या समस्या मांडू म्हणून. पण ते आमच्याकडे आलेच नाही. परत नाही सुटला आमच्या पाण्याचा म्हणून तर आम्ही उपोषणाला बसलोय. जे अण्णा सांगतील तेच आम्ही करणार. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.